जालन्यातून एक धक्कादायक आणि गूढ घटना समोर आली आहे। जालना शहरातील सामनगाव रोड परिसरात असलेल्या राजपूतवाडी येथील सनशाईन सिटीच्या जवळ असलेल्या विजेच्या खांबाजवळ जमिनीतून अचानक ज्वलनशील पदार्थ बाहेर पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। ही घटना पाहण्यासाठी घटनास्थळी मोठी गर्दी जमलेली पाहायला मिळते। मिळालेल्या माहितीनुसार जमिनीतून आगीचे गोळे बाहेर फेकले जात असून काळ्या रंगाचा ज्वलनशील पदार्थ अचानक उसळताना दिसतोय। हा प्रकार अगदी लावा उसळल्यासारखा दिसत असल्याने नागरिकांमध्ये भीती आणि संभ्रम पसरलाय। विशेष म्हणजे या ठिकाणी 11 केव्ही क्षमतेचा विजेचा खांबही आहे, त्यामुळे शॉर्ट सर्किट किंवा इतर तांत्रिक बिघाडामुळे हा प्रकार घडला असावा अशी शक्यता वर्तवली जाते। परंतु नेमकं कारण काय? हा नैसर्गिक प्रकार आहे की तांत्रिक बिघाड, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही। अशा प्रकारच्या अपडेट्ससाठी आमच्या इन्साफ ए मिल्लत न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। माझं नाव रितेश लालगरे आणि मुलगा आला माझ्याकडे। मी घरामध्ये होतो। मुलगा आला आणि म्हटलं की खांब्यामधून पप्पा खांब्याच्या बुडामधून जाळ निघतोय म्हणे वरती। मग मी आलो, बघितलं, त्याचे व्हिडिओ वगैरे मी काढले, ते मला प्रत्यक्षदर्शी टाकले मी। आता ते काय आहे ते मी काय सांगू शकत नाही। काय होतं नेमकं? आगीचे लोट बाहेर येत होते आणि असं एकदम आवाज होता, त्याचा प्रेशर होता, जमिनीतून प्रेशर। हो हो, आमचे जे मालक आहेत महापारे साहेब म्हणून, त्यांना मी कॉल केला। त्यांनी लाईनमॅन वगैरे त्यांना कॉल केला, मग ते आले, त्यांनी बघितलं तर ते जमिनीतून खालून ते आगीचे लोट उडत होते। एवढंच मी बघितलं। त्यांनी काय केलं नंतर? त्यांनी मग ते आले, त्यांनी काही खांब्यावरती काम केलं वाटते। मला वाटतं आर्थिंगची काही टचिंग वगैरे झाली असेल, मला सांगता येणार नाही। पण मी प्रथम आमचे मालक महापारे साहेब यांना कॉल केला आणि त्यांनी लाईनमॅन ते आहेत त्यांना कॉल केला, कारण त्यांची ओळख आहे। कशा प्रकारचे दृश्य होते? दृश्य खूप भयानक असं होतं। असं नेमकं काय काही नाही, तर असं जमिनीतून आगीचे असे गोळे बाहेर येताना बघितले। मग ते बघितल्यानंतर ते तेवढंच केलं। आपलं नाव? रितेश लालगरे।